नांदणी मठातील हत्तीन महादेवी हिला काही दिवसांपूर्वी गुजरात येथील वनतारा जंगलात सोडण्यात आलं आणि या घटनेचे संतप्त पडसाद आता सगळीकडे उमटत आहेत. महादेवी हत्ती ही आमची दैवत, कुटुंबातील एक सदस्य असून हा निर्णय अन्यायकारक आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज माधवनगरमध्ये काळ्या फिती लावून मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासन आणि वनताराच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माधवनगरमधील प्रमुख मार्गावरून हा मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी रिलायन्स आणि जिओच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ठराव देखील यावेळी करण्यात आला. या आंदोलनातील नागरिक, सर्व व्यापारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लवकरात लवकर महादेवी हत्तीन आम्हाला परत द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. 8 दिवसापूर्वी जैन समाजाचा नांदणी येथील माधुरी हत्ती हा अंबानी यांनी कट कारस्थानानं न्यायालयाबरोबर हात मिळवणी करून म्हणा किंवा त्यांना मॅनेज करून जो गुजरातला नेला, त्याचा निषेध करण्यासाठी आज जैन समाज, त्याचबरोबर आम्ही बाकीच्या समाजाचे सुद्धा, जे आम्ही जैन समाजाला मानतो किंवा जैन समाजाबरोबर आहोत, यासाठी आम्ही आज काळ्या फिती लावून इथे एक आंदोलन केलं, मूकमोर्चा माधवनगरमध्ये काढला. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाची सुद्धा यामध्ये कमजोरी आहे असं मला वाटतं. कारण मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळजवळ 2,500 एकर परिसरामध्ये आहे आणि ती महाराष्ट्र शासनाच्या मालकीचं आहे. आणि महाराष्ट्र शासन त्या हत्तीला सांभाळायला सक्षम नव्हता म्हणून गुजरातला पाठवला का काय अशी शंका येते. मग अशा कुचकामी सरकारचा निषेध आम्ही करतो आणि या शासनानं जर आपल्याला हत्ती सांभाळायला येत नाही तर राजीनामा द्यावा. त्याच पद्धतीनं पेटा ही संघटना यांनी अहवाल दिला की हत्ती तिथं व्यवस्थित सांभाळला जात नाही, त्याच्यावर उपचार होत नाहीत. पेटा संघटनेला एवढा मोठा हत्ती दिसला, पण रस्त्यावर फिरणारी मोकाट गाढवं, कुत्रे, डुकरं अशा प्रकारचे प्राणी ज्या प्राण्यांना दुखापती झालेल्या आहेत, त्या दुखापतीच्यावर उपचार न करता, आणि माझं मत असं आहे की या अदानीनं एक अंबानीनं एक सल्ला आहे, तुम्ही एवढंच जर आता जनतेसाठी आणि सामाजिक काम करायचं ठरवलंय तर महाराष्ट्रामध्ये आमच्या माधवनगरमध्ये सगळ्यात जास्त आता डुकरं फिरतात आणि त्यांना दुखापती होत आहेत. तर ही सगळी डुकरं तुम्ही त्या वनतारामध्ये घेऊन जावा आणि ते तुम्हाला द्यायला आम्ही पाहिजे तर इथून ट्रकचं भाडं सुद्धा आम्ही माधवनगरवासी द्यायला तयार आहे. गाढवं डुकरं सगळी तुम्ही इथनं घेऊन जावा, आमची त्याला संमती आहे, कोणीही विरोध करणार नाही. त्याच पद्धतीनं नांदणीमध्ये जनशोभ माजला. त्या हत्तीवर प्रेम करणाऱ्या लोकांनी, लहान लहान मुलांनी सुद्धा पोलिसांच्या गाड्या फोडल्या. त्यांच्यावरती शासनानं अगदी तत्परतेनं कारवाई केली, त्यांच्यावर केसेस घातल्या. आपण बाकीच्या गोष्टी तिथं गुंडगिरी एवढी चालू आहे महाराष्ट्रात, त्याच्यावर काय कारवाई होत नाही. तर माझी शासनाकडे या निमित्ताने एक मागणी आहे तुमच्या माध्यमातून की त्या निरपराध लोकांच्यावर ज्या केसेस घातलेल्या आहेत पोलिसांनी म्हणा किंवा पोलीस हे शासनाचे बांधील आहेत, शासनाच्या आदेशामुळे ज्या केसेस घातलेल्या आहेत त्या शासनानं त्वरित परत घ्याव्यात एवढी मी मागणी करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माधवनगर वासियांनी आणि खास करून महाराष्ट्रातल्या सगळ्या जैन समाजानं ठरवलेलं आहे की अदानींचे जे प्रॉडक्ट आहेत ते कधीही वापरणार नाही. अंबानींचे जे प्रॉडक्ट आहेत ते इथून पुढे कधीही वापरणार नाही जैन समाज, असे त्यांनी शपथच घेतलेली आहे. असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि आता याची सुरुवात म्हणजे 1-2 दिवसात पोर्टिंगसाठी ते काउंटर लावलं जाणार आहे गांधी चौकात. जेवढ्या लोकांचं कार्ड आहे त्यांनी पोर्टिंगसाठी मोफत पोर्टिंग केलं जाईल. गांधी चौकामध्ये जैन समाज व माधवनगरमधल्या शिवसेनेच्या वतीनं सुद्धा इथे काउंटर लावलं जाईल. ती मोफत जिओची कार्ड जी आहेत ती तुम्ही पोर्ट करा आणि ज्या पैशाच्या जोरावर अंबानींना मस्ती आलेली आहे ती मस्ती जिरवायची असेल तर त्यांच्याकडचा पैसा हिसकावून घेतला पाहिजे आणि जे पूर्वी तुमचे आंबामाला होते तीच वेळ परत एकदा आणण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे. आणि त्या दृष्टीनं तर आपण वाटचाल करूया. महाराष्ट्रातल्या सगळ्याच माणसांनी रिलायन्सच्या प्रत्येक प्रॉडक्टवर बायकॉट केला पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.